नमस्कार, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं माझ्या एटीएम गुरु या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण एक वेगळा विषय घेतलेला आहे थोडासा. काय आहे की 1 एप्रिलला छत्रपती संभाजीनगरमध्ये 1 एप्रिलला जो संघर्ष झाला, हे की नाही, दोन धर्मांमध्ये जे काही थोडंफार म्हणजे हिंसाचाराचा हे झाला किंवा त्या संदर्भात आपण आता आजचा व्हिडिओ बनवलेला आहे. या व्हिडिओमधून आपल्याला नेमकं काय पाहायचंय? पहिली गोष्ट पाहायची की छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद, ज्याचं आता नामकरण झालेलं आहे छत्रपती संभाजीनगर, या शहराचा नेमकी पार्श्वभूमी आणि ज्या ज्या औरंगजेबाच्या नावावर हे गावाचं नाव होतं, त्या औरंगजेबाचं आणि आपल्या मराठी सत्तेचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सत्तेचं यांच्यातला संघर्ष कसा होता किंवा काय, ही सगळी पार्श्वभूमी पाहायची. या पार्श्वभूमीनंतर आपल्याला पाहायचं की मग हे संघर्ष जो झालेला आहे, तो संघर्ष नेमका कोणत्या पद्धतीचा होता? धार्मिक होता की राजकीय होता? आणि त्याचबरोबर हा संघर्ष थांबवता आला असता का? याला कोण जबाबदार होतं? या सगळ्या गोष्टीची आपल्याला याच्यामध्ये चर्चा करायची. महत्वाचा मुद्दा याच्यामधला काय आहे की दिवसेंदिवस वाढत चाललेले संघर्ष किंवा एकमेकांच्या मनामध्ये येणारी जी द्वेषाची भावना आहे, ती भावना नेमकी का एकमेकांबद्दल द्वेष निर्माण होत आहेत? का लोक रस्त्यावर उतरत आहेत एकमेकांच्या धर्मांच्या विरोधात, जातींच्या विरोधात, लोकांच्या विरोधात? सगळ्यात महत्वाचं म्हणजे माणूस माणसाच्या विरोधात का उतरत आहे? याच्या मागे काय कारण असतात, हे सुद्धा आपल्याला याच्यात थोडक्यात पाहायचंय. तर सगळ्यात आधी आपण काय पाहणार आहोत की नेमकं छत्रपती शिवाजी महाराज यांनी काय केलेलं होतं? या पृथ्वी तलावरचं पहिलं स्वराज्य स्थापन केलं होतं, म्हणजेच पहिलं लोकांचं राज्य स्थापन केलेलं होतं, म्हणजेच लोकशाही राज्य स्थापन केलेलं होतं. जरी ते राजा असले तरी त्यांचं राज्य लोकशाही राज्य होतं. या पृथ्वी तलावर सगळ्या पृथ्वीवरचं पहिलं लोकशाही राज्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं स्वराज्य होतं. आणि या स्वराज्याचं जसा जसा विस्तार होऊ लागला, स्वराज्याचा जसा जसा विस्तार होऊ लागला, त्या काळामध्ये साधारणतः काही परकीय परकीय सुद्धा आपल्या याच्यावर राज्य करत होते. जसं की आता मुघल साम्राज्य जे होतं हे परकीय होतं, म्हणजे ते मूळचे भारतातले नव्हते, ते बाहेरून भारतात आलेले होते आणि ते आपल्यावर राज्य करत होते, म्हणजेच भारतावर राज्य करत होते. तर ही मुघलशाही होती, त्याचबरोबर आदिलशाही होती, निजामशाही होती. या तीन तीन मुस्लिम राजवटी भारतामध्ये त्यावेळेला कार्य करत होत्या. त्याच्यापैकी निजामशाही आणि आदिलशाही ह्या दोन जे होत्या त्या दक्षिणेमध्ये होत्या. त्यापैकी आदिलशाही आणि निजामशाहीमध्ये आलटून पालटून छत्रपती शिवरायांच्या वडिलांनी म्हणजे छत्रपती शहाजी राजांनी त्यांच्यामध्ये काय केलेलं आहे? नोकरी किंवा चाकरी केलेली आहे त्या दोन्हीमध्ये. आणि हे करत असताना जिजाऊंनी जेव्हा असं पाहिलं की या राजांच्या चाकऱ्या करू करू आपलं काही भलं होत नाही, तेव्हा लहानपणापासून त्यांनी छत्रपती शिवाजी राजांना एक वेगळ्या पद्धतीनं आपल्या स्वराज्याची संकल्पना त्यांच्या डोक्यामध्ये उतरवली होती. ते स्वप्न त्यांच्या डोक्यामध्ये उतरवलेलं होतं, डोळ्यांमध्ये उतरवलेलं होतं. तर ते स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून पूर्ण केलं. आता मूळ मुद्दा काय होता की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य जसं जसं मोठं व्हायला लागलं, तसं तसं काय झालं माहितीये का? या स्वराज्याकडे या मुस्लिम राजवटी जे होत्या त्या काळामध्ये भारतातल्या इतर प्रदेशावर राज्य करणाऱ्या त्यांचे प्रदेश छत्रपती शिवाजी महाराज हळूहळू जिंकून घेऊ लागले. आणि मग असं करत असताना मोगलशहा म्हणजे तेव्हा औरंगजेब होता, मुघलांचा राजा किंवा मोगल सम्राट औरंगजेब होता. तर औरंगजेबाला काय वाटलं की आपलं राज्य कमी होत आहे किंवा आपल्या ज्या भूप्रदेशावर राज्य आहे ते कमी होत आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज आपलं हळूहळू हळूहळू काय करत आहेत? प्रस्थ वाढवत आहेत, स्वराज्याचे विस्तार करत आहेत. आणि म्हणून औरंगजेबाने आणि इतर काही आदिलशाही होती किंवा मुघलशाही यांनी सर्वांनी छत्रपती शिवरायांशी त्या काळामध्ये म्हणजे एकमेकांसोबत युद्ध केली. परंतु आदिलशाही आणि निजामशाही यांचा लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांनी बंदोबस्त केला होता. त्यासोबत त्यांचं धोरणही चांगलं जमायला लागलेलं होतं, त्याच्यामुळे त्यांच्यासोबत फारसं काही नव्हतं. पण दुसरी महत्वाची गोष्ट होती, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मोगलशाही. तर मोगलशाही सोबत काय झालं की मोगलशाही सोबत जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा संघर्ष व्हायला लागला, तेव्हा औरंगजेबाबद्दल आपल्याला थोडंसं जाणून घ्यावं लागेल की औरंगजेब नेमका कसा होता, त्याचे विचार कसे होते. तर औरंगजेब हा अत्यंत क्रूर होता, धाडसी पण होता, क्रूर पण होता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप जास्त महत्वाकांक्षी होता. इतका महत्वाकांक्षी होता की त्याने सत्तेमध्ये येण्यासाठी स्वतःच्या सख्ख्या भावांचे खून केले, स्वतःच्या सख्ख्या भावांना त्यांनी मारून टाकलं, त्याच्या स्वतःच्या वडिलांना त्यांनी कैदेमध्ये टाकलं. म्हणजे तो इतका सत्तेसाठी हपापलेला होता की त्याने हे सगळ्या गोष्टी स्वतःच्या भावाला मारण्यापासून वडिलांना जेलमध्ये टाकण्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. आणि तो सत्ता प्राप्तीसाठी कोणत्याही थराला जाणार होता. आता छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धकला थोडीशी वेगळी होती. सैन्य कमी होतं, स्वराज्याचं आपलं स्वराज्य तेव्हा लहान होतं. पण शिवाजी महाराजांनी मलिक अंबरकडून एक कला शिकून घेतली होती. म्हणजे मलिक अंबरनी मुळात गनिमी काव्याचा शोध जो आहे तो मलिक अंबरचा आहे, पण त्याला वेगळ्या पद्धतीनं वापरलं. त्याला थोडंसं त्याच्यामधल्या टेक्निक बदलल्या आणि जंगलांचा आणि इथल्या भूप्रदेशाचा वापर अगदी योग्य पद्धतीनं करून घेऊन. आता बऱ्याच जणांना असं वाटेल की सर मलिक अंबर आणि यांचा काय संबंध होता? तर मलिक अंबर हे जे होते यांच्याकडे शहाजी राजे
त्यांच्या चाकरीमध्ये होते. म्हणजे आधी आदिलशाहीमध्ये आणि मग नंतर निजामशाहीमध्ये परत पुन्हा आदिलशाहीमध्ये अशा त्यांनी चाकऱ्या केलेल्या होत्या. त्याच्यापैकी मलिक अंबर हा त्या शाहीमधला एक महत्त्वाचा वजीर होता आणि त्यांच्यासोबत शहाजी राजांनी काम केलेलं होतं. त्याच्यामुळे शहाजी राजांना भेटायला गेलेले असताना किंवा शहाजी राजांनी मलिक अंबरबद्दल काही माहिती शिवाजी महाराजांना सांगितली होती, की तो कशा पद्धतीने युद्धाचे असा करतो आणि मग त्या टेक्निकवरून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःची अशी गनिमिकावा नावाची एक टेक्निक अभ्यासलेली होती आणि ते काय करायचे, मोकळ्या मैदानावर साधारणतः युद्ध टाळायचे. शत्रूंना काय करायचे, खिंडीमध्ये, जंगलामध्ये अशा ठिकाणी घेऊन जायचे, की जिथं शिवाजी महाराजांना युद्ध करणं सोपं होईल. मग झालं काय, की औरंगजेब जेव्हा दक्षिणेत आला किंवा महाराष्ट्राकडे आला किंवा स्वराज्याकडे तेव्हा जो वळला, त्याची पूर्ण हयात गेली. अक्षरशः औरंगजेबाची इथं कबर खतल्या गेली. औरंगजेब मरून गेला, पण त्याला मराठा साम्राज्य नष्ट करता आलं नाही किंवा मराठी लोकांचं जे मराठी राज्य होतं किंवा स्वराज्य होतं हे नष्ट करता आलं नाही. प्रॉब्लेम असा आहे पहा, की जेव्हा मुघल इकडे आले, महाराष्ट्रामध्ये आले, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं जे राज्य होतं हे मराठी लोकांचं राज्य होतं. म्हणजेच इथल्या भूमिपुत्रांचं राज्य होतं आणि औरंगजेब जो होता तो बाहेरून आलेला होता. दुसरी महत्वाची गोष्ट होती, की हे जे मराठी सैन्य होतं किंवा मराठी जे राज्य होतं हे साधारणतः हिंदू राज्य होतं आणि मुघल हे मुस्लिम राज्य होतं. बरोबर आहे. मग आता औरंगजेब मुस्लिम राज्यकर्ता आणि छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा किंवा मराठी राज्यकर्ता किंवा हिंदू राज्यकर्ता म्हणा. मग या दोघांमध्ये जेव्हा जो संघर्ष झाला, मुळात हा संघर्ष धर्मयुद्ध किंवा धार्मिक संघर्ष नव्हताच. हा संघर्ष होता राजकीय संघर्ष, सत्तेसाठीचा संघर्ष. सत्तेसाठी संघर्ष होणं हे काही नवीन नाही. आजही सत्तेसाठी संघर्ष चालूच आहेत. पण प्रवृत्ती असते पहा काही लोकांची, ती प्रवृत्ती आज सुद्धा या लोकांमध्ये जिवंत आहे. छत्रपती शिवाजी महाराज जे युद्ध करायचे ते गनिमी काव्याचं होतं. ते सरासरी शत्रूंना उघडपणे भेटायचे नाही किंवा युद्धामध्ये मैदानावर युद्ध करायचे नाही. मग काय झालं, छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांचा जेव्हा सत्ता संघर्ष सुरू झाला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज वेगवेगळ्या किल्ल्यांमध्ये असायचे. किल्ल्यावरून खाली यायचे नाही. मग औरंगजेबाला असं वाटायचं, की जर समजा मी त्याला किल्ल्यावर जाऊन हरवू शकत नसेल किंवा मी तिकडे जाऊन त्यांना हरवू शकत नसेल, तर मला त्यांना बाहेर काढलं पाहिजे. बरोबर आहे. शिवाजी महाराजांना बाहेर काढलं पाहिजे आणि मग बाहेर काढण्यासाठी ते काय करायचे, मंदिरांवर हल्ले करायचे, मंदिराची तोडफोड करायचे, लोकांना त्रास द्यायचे. पण हे सगळं कशासाठी करायचे ते, कारण त्यांना सत्ता पाहिजे होती, त्यांना शिवाजी महाराजांना हरवायचं होतं. म्हणजे मुळात हा संघर्ष काही हिंदू विरुद्ध मुस्लिम असा होता का, धार्मिक संघर्ष होता का, नाही. त्याचं महत्वाचं कारण काय, हा धार्मिक संघर्ष नसण्याचं कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये काही मुस्लिम सैन्य होतं, तर इकडे औरंगजेबाच्या सैन्यामध्ये सुद्धा हिंदू सैन्य होतं. म्हणजे याचाच अर्थ हिंदू विरुद्ध मुसलमान असा तो धार्मिक संघर्ष होता का, नाही, मुळीच नव्हता. तो होता सत्ता संघर्ष. पण सत्ता काबीज करण्यासाठी, आपली सत्ता वाढवण्यासाठी, आपलं राज्य वाढवण्यासाठी औरंगजेब हा धूर्तपणे धर्माचा वापर करून घ्यायला लागला. त्यांनी काय केलं, मग हिंदू धर्मीय मंदिरे किंवा हिंदू धर्मातले लोक यांच्यावर अत्याचार सुरू केले, मंदिर लुटायला सुरुवात केली, जिजिया कर लावला, त्याच्यावर खूप सारे जाचक अटी लावल्या आणि हिंदूंना किंवा महाराष्ट्रातल्या मराठी लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली. कशासाठी होतं हे सगळं, की छत्रपती शिवाजी महाराज शरणागती पत्कारतील, त्यांचं स्वराज्य आपल्या मोगलशाहीमध्ये विलीन करता येईल म्हणून. म्हणजेच पहा, सत्तेसाठी काय केलं, धर्माचा वापर केलाय. धार्मिक युद्ध होतं का, नाही, पण सत्तेसाठी धर्माचा वापर केलाय. हीच परिस्थिती पहा, छत्रपती शिवाजी महाराजांनंतर जेव्हा संभाजीराजे आले तेव्हा संभाजीराजे पकडल्या गेले, ते पण फंदफितुरींनी पकडल्या गेले. छत्रपती संभाजीराजांनी वयाच्या 28-29व्या वर्षापर्यंत जवळपास सगळ्या लढाया जिंकल्या, स्वराज्य खूप बळकट केलं, स्वराज्य खूप मोठं केलं आणि मोगलांबरोबरच्या संघर्षांमध्ये कायम मोगलांना हरवलं, एकदाही ते हरले नाहीत. पण जेव्हा छत्रपती संभाजीराजांना पकडलं तेव्हा आपल्या इकडे असं म्हटलं जातं, की छत्रपती संभाजीराजांना त्यांनी म्हणले, की माझ्या मुलीसोबत लग्न कर, मी तुला सोडून देतो. तर तेव्हा औरंगजेबाची मुलगी होती 62 ते 65 वर्षाची होती. छत्रपती संभाजीराजे होते 30-32 वर्षाचे. मग मला सांगा, 30-32 वर्षाच्या राजांसोबत ते आपल्या 60-62 वर्षाची मुलगी त्यांची जी होती, तिला ऑलरेडी लग्न झालेलं होतं, सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या, ती काही तेव्हा बिना लग्नाची नव्हती. तिच्यासोबत लग्न कर म्हणतील का, नाही, साफ खोटा आहे. किंवा त्यांना असं म्हटलं जाते, की त्यांना मग मुस्लिम धर्म स्वीकार, साफ खोटा आहे. असं काहीही नव्हतं. त्यांनी फक्त 2 प्रश्न संभाजीराजांना विचारले होते आणि ते प्रश्न काय होते, की पहिला प्रश्न होता, की तुमचे जे खबरी आहेत ते माझ्या म्हणजे मोगलांच्या सैन्यामध्ये खबरी नेमके तुमचे कोणकोणते आहेत त्यांची नावं सांगा, कारण मी जे काही करतो ते तुम्हाला आधी कळतंय. छत्रपती संभाजीराजांनी साफ नकार दिला, म्हणले मी माझे खबरी सांगणार नाही, कारण ते जीवापाड आम्हाला प्रिय आहेत, आमचं तुमच्यामध्ये कोणीच खबरी नाही. पण ही गोष्ट मुघलशहाला मान्य नव्हती. दुसरा महत्वाचा प्रश्न विचारला होता, की तुमचे इथून नंतरचे युद्धाचे काय प्लॅन आहेत, म्हणजे तुमचं नियोजन काय, तुम्ही युद्ध कसं करणार आहेत, काय करणार आहेत, तुमची रणनीती काय आहे, हे 2 प्रश्न विचारले. दोन्ही प्रश्नाचं उत्तर संभाजीराजांनी दिलं नाही, म्हणून त्यांना हाल करून करून मारलं. त्यांना मारण्यामागचा उद्देश काय होता, फक्त हिंदवी स्वराज्य किंवा आपलं जे मराठी लोकांचं स्वराज्य आहे ते काबीज करणं.
आणि सत्ता प्राप्त करणं एवढंच होतं, याच्यापेक्षा वेगळं नव्हतं. बरं, त्यानंतर छत्रपती संभाजीराजांच्या मृत्यूनंतर त्यांची बायको आणि छत्रपती संभाजीराजांचे चिरंजीव म्हणजेच राजपुत्र हे दोघंही जण मोगलांच्या कैदेमध्ये होते, पण त्यांनी त्रास दिला नाही. कैदेमध्ये असताना त्यांना राजकीय कैद्यांना जसं वागवतात किंवा राज्य घराण्यातल्या कैद्यांना जसं वागवतात तसंच मानानं सन्मानानं वागवलं. याचाच अर्थ हे धर्मयुद्ध नव्हतं. बरं, धर्मयुद्ध तर नव्हतं. याचा अर्थ असाही नव्हता की औरंगजेब इतका क्रूर होता की त्यांनी राजा तर मारला, पण त्याचा राजपुत्र किंवा त्याची पत्नी यांना पण मारून टाकलं, असंही नव्हतं. ते मोगलांच्या कैदेमध्ये होते, त्यांना सुरक्षित होते, त्याच्यानंतर त्यांना सोडून पण देण्यात आलं. म्हणजे हा जो लढा आहे हा मुळात धार्मिक नव्हता, हा फक्त सत्ता संघर्ष होता, सत्ता मिळवण्यासाठीच हे सगळं होतं. आता याच्यानंतर काय माहितीये का की संभाजीराजांना औरंगजेबाने हलाल करून मारलं. आपल्या स्वराज्याचे ते म्हणजे सगळ्यात महान योद्धे होते असं आपल्याला म्हणता येईल. परंतु त्यांना मारलं, ही वाईट गोष्ट घडली आणि म्हणून आपल्याला त्या संभाजी राजांच्या ज्या स्मृती आहेत, ज्या कटू स्मृती होत्या औरंगजेबाने त्यांना मारल्याच्या, या कटू स्मृती आपल्या डोक्यातून पुसाव्यात म्हणून आपण काय केलं, औरंगजेबाचं नाव बदलून औरंगाबाद या शहराचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केलं. याच्यामध्ये कोणतेही नाव बदललं, ते मुस्लिम नाव आहे, हिंदू नाव, असा त्याच्यामध्ये मुळात भाव नव्हताच. हा भाव हा होता की आपल्या स्वराज्याच्या धन्यावर ज्यांनी आक्रमण केलं, आपलं स्वराज्य ज्यांनी नष्ट करण्याचा प्रयत्न केला, ज्यांचा अनन्वित छळ करून ज्यांना मारून टाकण्यात आलं, ज्यांची हत्या झाली, म्हणून आपण त्या कटू स्मृती आपल्या डोक्यातून पुसून टाकाव्यात आणि छत्रपती संभाजीराजांनी केलेल्या कार्याला किंवा त्यांच्या कार्याला काहीतरी आपण उजाळा द्यावा किंवा त्यांचं आपल्याला स्मरण राहावं म्हणून आपण काय केलं, औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर केलं. याच्यामध्ये धर्म कुठेही नाही. प्रॉब्लेम असा आहे की त्या काळामध्ये औरंगजेबानं जसा धर्माचा वापर करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न केला, आजही तीच पिलावळ आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जिवंत आहे जशाला तशी. आणि या सगळ्यांनी काय केलंय, धर्माचा वापर करून सत्ता काबीज करण्यासाठी हे सगळे नाटकं केलेत. एक पक्ष आहे आपला उठ दुपारी घे सुपारी, त्यांनी तर पार सगळं पेटून टाकलंय रान. तो स्वतः सेफ, त्याच्या घरदारचे सगळे सेफ, ते सगळे आमदार सेफ, त्यांच्या घरचे सगळे व्यवस्थित सुरक्षित. रस्त्यावर कोण लढतंय? आपल्यासारखे गोरगरीब, ज्यांच्या घरी खायला दोन वेळचे वांदे आहेत, असे लोक रस्त्यावर जाऊन लढतायत. कोणाहून? यांच्या म्हणण्यानुसार. त्याचबरोबर तिथले जे औरंगाबादचे प्रॉपरचे आमदार असतील, खासदार असतील, प्रत्येकाने आपापल्या समुदायातल्या लोकांना किंवा आपापल्या जातीच्या धर्माच्या लोकांना शांततेचं आवाहन करून हा बदल का घडला हे का समजून सांगितलं नाही? बरं, ज्यांनी बदल घडवलाय त्यांनी सुद्धा असं का नाही सांगितलं की हा बदल आम्ही कशासाठी केलाय? त्यांनी सुद्धा त्याला धार्मिक रंग दिलाय. त्यांनी सुद्धा काय केलं, हिंदू वर्सेस मुस्लिम असं दाखवून आम्ही बदल केला आणि काय केलं, हिंदू वर्सेस मुस्लिम असं त्यांनी सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न केला. किंवा मग जे तिथले प्रॉपरचे जे काही आमदार असतील, खासदार असतील, यांनी सुद्धा या बदलाला कसं दाखवलंय, धर्माविरुद्ध धर्म दाखवलाय, हिंदू किंवा मुस्लिम, हिंदू मुस्लिम असं दाखवलंय. असं नाहीच आहे ते. हा बदल का झाला मी तुम्हाला समजून सांगितलं, हा बदल का केला तेही समजून सांगितलं. मग दोन्हीही धर्मातील दोन्हीही लोकांनी, दोन्हीही नेत्यांनी आपापल्या लोकांना हा बदल का केला ते समजून सांगणं गरजेचं होतं, पण नाही. मी काय सांगितलं तुम्हाला की महाराष्ट्रामध्ये अजूनही औरंगजेबाच्या पिलावळी जिवंत आहेत आणि म्हणून यांनी याला धार्मिक रंग दिला आणि धार्मिक रंग दिल्यामुळं हे सगळं औरंगाबादला घडलेलं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की हे थांबवता आलं असतं, परंतु आपल्याकडं एवढं मोठं संरक्षण खातं आहे, पोलीस खातं आहे, आपल्याकडे गृहमंत्री पद आहे, आपल्याकडे आमदार आहेत, खासदार आहेत, या सगळ्यांनी जर व्यवस्थित प्रयत्न केला असता तर ही घडून येणारी गोष्ट टळली असती. पण ही टाळण्यासाठी नव्हतीच मुळात, ही होण्यासाठीच होती. कारण याचा मतांमध्ये परिवर्तन करायचं, आपल्याला मतं घ्यायची आणि आपले जे दलिंदर लोक आहेत, जे रस्त्यावर जाऊन भांडले, जे आपले असतील किंवा कोणत्याही धर्माचे असतील, दोन धर्माचे, दोन जातीचे जे कोणी असतील, यायला घरात आहे की नाही, या टग्या पोरायला जे तरुण आहेत, जे त्याच्यामध्ये गेले होते, हातात लाठ्या काठ्या घेऊन जे काय गेले असतील, या दलिंदर लोकायला जे की रस्त्यावर जाऊन भांडणं करतात, एकमेकांच्या जातीविरुद्ध लढतात, ज्याच्यामध्ये जाळपोळ होते, मग दुकानं जळतात, गाड्या जळतात, तर हे जे दलिंदर लोक आहेत, ही जी प्रवृत्ती आहे त्यांची नीच, की रस्त्यावर जाऊन भांडणं करणे आणि त्याला नाव देणे की आम्ही धर्मासाठी लढत आहोत, आम्ही जातीसाठी लढत आहोत, तर ज्याला जातीसाठी धर्मासाठी लढायचंय अशा लोकांना पहिल्यांदा खूप मोठी शिक्षा व्हायला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट की यांना घरी गेले तर माय बाप याचे टोपलभर शिवा दिल्याशिवाय याला भाकर देत नाहीत खायला. म्हणजे इतके दलिंदर येते, म्हणजे भाकर खायची असेल तर घरात जाऊन टोपलभर शिवा खावं लागते, तेव्हा याला भाकर मिळते. असे पोरं चाललेत कशाला, तर धर्म वाचवायला म्हणेन, धर्म हे करायला आणि धर्मासाठी लढायला. अरे तुमचा धर्म काय आहे? माणुसकी, तो जिवंत ठेवा ना. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की जे चाललेत भांडणं करायला, त्याचे वजन पाहिले तर 20-20, 25-25 किलो एका चापट्यात मरून जातील असे आहेत ते. दिवाळीला जर त्याच्या घरी जर समजा त्याला बहिणीनं किंवा आईनं करदुडा दिला ना दिवाळीला, तर 2 येडे यायले 2 आणि तरी एवढा करदुडा उरायलाय. हातात दगड घ्यायचा म्हणलं तर याला 50 ग्रॅमच्या वरचा दगड यायला उचलणं झाला, तर हे भांडणाला चालेत. काठी घेतली तर काठीनं मागे गेले तर मागे पडून चालेत. असे दलिंदर त्या भांडणामध्ये चालेत. बरं, काही गरज नाहीये, काहीच गरज नसताना तुम्ही तिथं चालले. सामान्य लोक कशामध्ये परेशान आहेत, काय नाही ते पहा आणि आपण धार्मिक. मला तर स्पष्ट असं म्हणायचं की ज्याला समजा हा भारत
हिंदू राष्ट्र पाहिजे किंवा कोणाला मुस्लिम राष्ट्र पाहिजे किंवा कोणाला ख्रिश्चन राष्ट्र पाहिजे, शीख राष्ट्र पाहिजे, बौद्ध राष्ट्र पाहिजे, असं ज्याला कोणाला हे राष्ट्र असं वेगळं जातीचं किंवा धर्माचं पाहिजे, त्यांनी फक्त त्यांना एकच अट आहे माझी, की तुम्ही काय करा, ज्याला कोणाला असं पाहिजे ना त्यानं आपल्या स्वतःच्या 7 पिढ्यांचं भलं होईल, 7 पिढ्यांमध्ये काम न करता बसून खाता येईल एवढं तुमच्या घरी कमवा आणि मग तुम्ही दगड काठ्या लाठ्या घेऊन रस्त्यावर जातोपर्यंत तुम्ही जाऊ नका. असं हिंमत आधी ते करा. आधी घरच्या 7 पिढ्या जगायपुरतं कमवा आणि नंतर मग भांडणं करत बसा. आणि या राजकारणांच्या नादाला लागू नका. कारण हा बदल वेगळ्या पद्धतीसाठी केलाय, वेगळ्या गोष्टीसाठी केलाय. हा बदल धर्मासाठी केलेला नाही आणि म्हणून धार्मिक भांडणं करू नका. याच्यामधून सर्वसामान्य लोकांना काहीही फायदा नाही. उगे एकूण एकाचे डोके फोडण्यात काही मतलब नाही. मला सांगा, आपल्याच एक बाजूचं जे राज्य आहे त्या राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत, जे कायम असे काहीतरी भाषण स्टेटमेंट देतात की 2 धर्मामध्ये याच्यामध्ये त्याच्यामध्ये काहीतरी होईल किंवा त्यांना मतांचा फायदा होईल, सत्तेसाठी वेगवेगळे स्टेटमेंट देतात. त्यांच्या मुलाला काल अमेरिकेमधल्या पेनिसिल्व्हियाच्या एका विद्यापीठामधून वकिलीची सनद मिळाली. म्हणजे वकिली केली त्यांनी, तिथं स्वतःचं लेकरू अमेरिकेमध्ये टाकलंय शिकायला, बरं का. आणि त्याला पेनिसिल्व्हियाच्या चांगल्या विद्यापीठातून छानपैकी वकिलीची पदवी सुद्धा मिळाली. तो पास सुद्धा झाला चांगल्या मार्काने. आणि आपले लेकरं हे भांडणाला लावून द्यायलेत. आपले रस्त्यावर लाठ्या खाय काठ्या खाय, मग केस झाल्या की घरातला हाय नाही ते अर्धा एकर इकावं लागायलंय. मायबाप परेशान आहे, तर पोलीस स्टेशनला जाऊ जाऊ, कोर्टामध्ये जाऊ जाऊ, कोणी जमानत घ्यायला तयार नाही, जमानतीला जे लागते ते वावर राहिलं नाही याच्याकडे, आणि तुम्ही भांडत बसायले. प्रश्न काय आहे? प्रश्न इथं शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, सामान्य गोरगरीब जनतेचे प्रश्न आहेत, बेरोजगारांचे प्रश्न आहेत, महागाईचा प्रश्न आहे. हे सगळे प्रश्न आहेत, याच्यावर चर्चा करा, याच्यासाठी रस्त्यावर उतरा. धर्मासाठी रस्त्यावर उतरून काही फायदा नाही. बघा, आपण एक झाड आहोत, म्हणजे इथलं आपण एक मोठा वटवृक्ष आणि या वटवृक्षाची प्रत्येक फांदी म्हणजे प्रत्येक जाती, प्रत्येक धर्म आहेत. जर आपण म्हणलं की एखादा मला फांदी तोडूनच टाकायची आणि वारंवार एखादी फांदी तुम्ही तोडलात किंवा एखाद्या धर्माला डॉमिनेट केलं किंवा एखाद्या जातीला किंवा धर्माला तुम्ही वारंवार कायम 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 डॉमिनेट करत राहिले, तसं त्या झाडाची जर एकच फांदी तुम्ही वारंवार तोडत राहिली तर एक दिवस ती फांदी तोडता 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 झाड खराब होऊन जाईल. सगळं झाड खराब होऊन जाईल, झाड राहणार नाही, वाळून जाईल. म्हणून तिथली प्रत्येक फांदी जपल्या गेली पाहिजे, त्या झाडाचा प्रत्येक अंकुर, प्रत्येक कोंब जपला गेला पाहिजे. याच्यासाठी काम करा, चांगलं काम करा. रस्त्यावर उतरून धिंगाणा घालू नका, तेवढी आपली लायकी सिद्ध करू नका, असं माझं स्पष्ट मत आहे. आणि परत एकदा सांगतो की राजकारण्यांच्या नादाला लागू नका. ही सगळी जे पिलावळ आहे ना, जे जातीयवाचक बोलतात किंवा जे धर्माच्या नावानं राजकारण करतात, हे सगळे धर्माच्या नावानं राजकारण करणारे सगळे औरंगजेबाच्या औलादी आहेत. मग ते कोणत्याही पक्षातले असोत, कोणत्याही पक्षातले असो, सगळ्याच जो पक्ष म्हणतो की आम्ही धर्मासाठी हे केलं किंवा आम्ही धर्मासाठी राजकारण करत आहोत किंवा धर्मासाठी हे करत आहोत, मग ते कोणीही असो, कोणताही पक्ष असो, ह्या सगळ्या औरंगजेबाच्या औलादी आहेत. एवढं लक्षात ठेवायचं. त्याच्यामुळे आपण त्यांच्या नादाला लागायचं नाही. आपल्या कुटुंबाचा, आपल्या घराचा, आपल्या समाजाचा, आपल्या गावाचा, आपल्या देशाचा, आपल्या राज्याचा विकास कसा होईल जास्तीत जास्त, याच्यासाठी आपण मात्र झगडत राहायचं. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.